नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुदताई गोसावी लिखित हरिगंध. परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ. आजचा भाग आपला चाललाय 27वा. नमस्कार फुकाचा. नमस्कार फुकाचा आशीर्वाद लाखाचा, असं म्हणणारी आपली महाराष्ट्रीय संस्कृती. हरिकाकांनी या नमस्कारालाही नामाची जोड दिली आहे. एकतर काकांच्याकडे कोणी साधा नमस्कार करण्यासाठी आलेला असला तरी उत्सवाची गर्दी वगळता ते आलेल्या माणसाची वास्तुपुस्त केल्याशिवाय, त्याला आजमावून घेतल्याशिवाय त्याचा नमस्कारही स्वीकारित नसत. तो पुरुष आहे की ती स्त्री आहे असा भेदभाव त्यावेळी त्यांच्या मनात नसायचा. परंतु नमस्कार करताना त्यांच्या अंतरी कोणता भाव आहे हे मात्र जाणून घेऊन त्याचा जसा भक्तिभाव असेल तसा त्यावर काकांचा कृपाभाव असायचा. दाम्पत्याला नमस्कार करताना दोघांनी एका वेळी पायावर डोकं ठेवायला आणि डोकं उचलायला सांगत, त्यातही एकवाक्यता ठेवायला सांगत. जाऊन या तीर्था काय तुवा केले, जाऊन या तीर्था काय तुवा केले, चर्म प्रक्षाळिले वरी वरी. म्हणजे असा ज्याचा वरवरचा भक्तिभाव असेल किंवा एखाद्याच्या पोटात एक आणि ओठात वेगळाच भाव असेल तर ते अशा ढोंगी माणसाला नमस्कार करू देत नसत. ज्यावेळी त्याला आपल्या अंतःकरणाच्या मलिनतेची जाणीव व्हायची तेव्हा आपल्या केलेल्या वाईट कर्मांचा त्याला पश्चात्ताप व्हायचा. पुष्कळ वेळा तो धीर धरून आपला अपराध काकांच्याकडे सांगून जायचा. त्यावेळी मात्र काका त्याला पुन्हा जवळ करून त्याला नाम द्यायचे, एखादा नियम द्यायचे आणि त्याला हळूहळू सन्मार्गावर आणून सोडायचे. मग मधूनच कधी लहर आली तर ते त्याला विचारायचे देखील, काय तंबाखू सुटल्याने तुझं पोटबीट तर दुखत नाही आहे ना रे? नाहीतर इकडे तंबाखूचे 4 पैसे वाचवायचे आणि डॉक्टराच्या बिलाने डोळे पांढरे व्हायचे. व्यसनी लोकांच्या मनातल्या शंका कुशंका काका आधीच आपल्या तोंडून बोलून मिथ्यत्व त्यांच्या ध्यानी आणायचे आणि काकांसमोर सत्य तेच बाहेर यायचं. पाण्यातून फळातून आपल्या पोटात जर जंतू जातात तर मांसाहार वर्ज्य का? स्वच्छ पाणी आणि सांडपाणी दोन्हीही पाणीच आहे, परंतु सांडपाणी आपण पित नाही. हरिकाकांच्या अशा उत्तरांनी प्रश्न विचारणारा निरुत्तरच होऊन जात असे. झोपेचं चिंतन करून झोप येत नाही तर नामस्मरण केल्यास शांत झोप लागते. तसं केवळ प्रश्न विचारून विद्वत्तेचं प्रदर्शन करून उपयोग नाही आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपणच नीट शोधलं तर ते आपल्यालाही गवसतं. सूक्ष्म जंतू पोटात जातात म्हणून मांसाहारासाठी मोठ्या प्राण्यांची हत्या उचित कशी ठरणार? एखाद्या सत्कार्यासाठी देखील अयोग्य मार्गाने द्रव्य मिळवू नये असं काकांचं सांगणं असायचं. 1 रुपयात मिळणारं लॉटरीचं बक्षीस म्हणजेच तेवढ्या लोकांच्या वाया गेलेल्या शापित पैशाचं बक्षीस घेऊन या द्रव्यातून मौज मजा करण्यापेक्षा त्याला 1 पै देखील लागत नाही अशा नामाच्या लयीत अंग मोडून काम केलं तर घाम गाळून मिळालेल्या श्रमाच्या मोबदल्याचं बक्षीस खरा आनंद देऊन जातं. हीच तर काकांची शिकवण होती. रुडकीचे डॉक्टर जे. गो. पवार यांच्या घरी 1963 साली हरिकाका गेले होते. त्यावेळी त्यांच्या घरची परिस्थिती सांपत्तिकदृष्ट्या अगदीच बेताची होती. काका पवारांना म्हणाले, काळजी कशाला करता, इथे गोकुळ नांदेल. डॉक्टर पवार MBBSला असताना त्यांनी आठवणींनी काकांच्याकडून वेळा घेऊन आपलं केवळ वैद्यकीय शिक्षणच पूर्ण केलं नाही तर थोडासा जम बसताच थोडी शेतजमीनही घेतली. काकांचं नित्य नामस्मरण करीत 11 जनावरं घेऊन दूध व्यवसायही सुरू केला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या घरी गोकुळ अवतरलं. दुसऱ्या वेळी हरिकाका त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांना म्हणाले, आरती करा म्हणजे भरती होईल. त्यानुसार आज डॉक्टरांची भरभराट झालेली आहे. दवाखाना सदैव भरलेलाच असतो. परिसरातल्या छोट्या मोठ्या गावातील लोकांचीही डॉक्टर पवारांवर अमाप श्रद्धा आहे. डॉक्टर काही कामानिमित्ताने परगावी गेले
तर त्यांचे पेशंटचे पालक, नातेवाईक डॉक्टरांची देवासारखी वाट बघतात. डॉक्टरांचे एक भाऊ बाबासाहेब पवार अमेरिकेत आहेत. तेही भारतात आले की आधी हरिकाकांची चौकशी करीत असत. उत्सवाच्या सुमाराला हरिकाकांच्या स्मरणाने सर्व कुटुंब एकत्र येतं. हरिनामजपात मिसळून जातं. 1980 साली कोजागरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी बेळगावातील कलावती आईंच्या श्री हरी मंदिरात हरिकाका सकाळी 9:30 वाजता गेले होते. त्यावेळी कलावती आईंनी त्यांचं अतिशय आनंदाने स्वागत केलं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय या 2 मंत्रांना एकत्र करून हरिकाकांनी कलावती आईंच्या हरिमंदिरात तिथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांच्याकडून 11 वेळा तो संयुक्त मंत्र अगदी तालासुरात म्हणवून घेतला. पूर्वी मंत्रदीक्षा देताना जशी संथा देत असत तशीच संथा दिल्यामुळे मंत्राचं उच्चारण शुद्ध आणि अचूक होतं. त्या सिद्ध मंत्राला तालासुराचं, लयीचं कोंदण लाभतं, तर तो मंत्र अधिक तेजस्वी बनतो, अधिक फलदायी ठरतो. हे त्यांनी कलावती आईंच्या हरिमंदिरातील भक्तांच्याही पुन्हा एकवार ध्यानी आणून दिलं. मंत्राच्या एकत्रीकरणाने शिवशक्तीतील अद्वैतही सिद्ध झालं. कलावती आईंच्या हरिमंदिरातील शिस्त, स्वच्छता, पवित्रता, अखंड नामस्मरणाने तिथे दरवळणारा धूपाहूनही अधिक भावलेला नामसुगंध या साध्या पावन वातावरणात हरिकाका अतिशय प्रसन्न झाले. कलावती आईंना ते म्हणाले, हे जे इथे आहे ते खूप चांगलं आहे. तुम्हाला दुसरीकडे कुठे जाण्याची आवश्यकताच नाही. आज कलावती आईंच्या समाधीनंतरही मंदिरात नित्य नामसोहळा साजरा होतो. कराडचे गोविंद वासुदेव कुलकर्णी एकदा आपली पत्नी आणि मुलगा एका कार्यक्रमातून लवकर घरी न आल्यामुळे काळजीत पडले होते. चिंतातूर असल्यामुळे घराबाहेर पडताना गॅसवर दूध ठेवलेलं आहे हे पार विसरून गेले. फिरता फिरता बराच वेळाने त्यांच्या हे लक्षात आलं आणि त्यांचं धाबच दणाणलं. दूध ओतू गेलं असेल, ज्योत विजून गॅस घरभर पसरलेला असेल, देवाजवळ दिवा लावलेला असल्यामुळे गॅसचा आता भडका उडणार आणि घर पेट घेणार. अशा एक ना अनेक कल्पनेतल्या भयंकर दृश्यांनी त्यांचं डोकं गरगरायला लागलं. विचारांचं मोहोळ उठलं असताना त्यांना हरिकाकांचं स्मरण झालं. त्यांनी राम कृष्ण गोविंद विठ्ठल केशव नामस्मरण सुरू केलं. सायकल जोरात चालू होती. दम लागला होता. तसेच घरी परतले तर घर एकदम शांत होतं. सौभाग्य तिला विचारलं, दुधाचं काय झालं? खवा, तिने हसत हसत उत्तर दिलं. ज्यावेळी मी हरिकाकांचं स्मरण सुरू केलं त्यावेळीच दूध उतू न जाता खवा बनायला लागला असणार. मी येण्यापूर्वी 5 मिनिटं आधी दार उघडलं तेव्हा एक खमंग वास दरवळत असल्याचं सौभाग्यवतींनी सांगितलं. घरी आल्यानंतर तिनेच गॅस बंद केल्याचंही कळलं आणि पाझरणाऱ्या डोळ्यांनी आणि ओलावलेल्या अंतःकरणाने माझ्या मुखाने पुन्हा नामस्मरण सुरू केलं. तन मन सारे तवपदी देवा, तुझविण अन्य जगी नाही विसावा. धन्य धन्य ती सद्गुरू हरिमाऊली आणि धन्य धन्य तिचा नाम महिमा. असा गोविंदरावांचा आपुलीची आपणाशी कितीतरी वेळ असा संवाद चालू होता. संकटात आपल्याला हर्या म्हणून हाक मारायची अशी कोल्हापूरच्या माई गजबर यांना काकांनी सांगितलं होतं. त्यांचा नातू समीर एकदा एका स्कूटरखाली येऊन बेशुद्ध झाला. त्यावेळी काकांना त्यांनी एकदमच ओरडून हर्या असं म्हणून साथ घातली आणि आपले डोळे मिटून हरिकाकांचा स्मरण जप मनात सुरूच केला. किती वेळ आपला नामजप चालू आहे याचंही त्यांना विस्मरण झालं. अगं माई, डोळे उघड. समीरनी डोळे उघडले आहेत बघ बघू. आपल्या मुलाच्या या शब्दांनी माईंनी डोळे उघडले. नातवाकडे बघत हरिनामाचा मनोमन पुन्हा उच्चार केला. पदराने हळूच आनंदाश्रू टिपले. पुढे एकदा नातीच्या एका गंभीर आजारात तर माईंनी डोळ्याचं पातळ न लवू देता तिच्या उशाशी बसून हरिकाकांचा अखंड नामजप चालू ठेवला. त्यांनी तिच्या उशाशी काकांचा फोटो ठेवला होता. काकांनी तिला बरं वाटावं म्हणून दिलेला सोमवारी सकाळी बेलाचं पान
आणि तांदूळ महादेवाला वाहण्याचा नियमही चालू ठेवला. हरिकाकांच्या कृपेने त्यांनी दिलेल्या नामानेच आपली नात आजारातून उठली आहे, ही माईंची श्रद्धा. साधू संतांनी सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणं म्हणजे सदाचार. तो दैनंदिन व्यवहारातही सहज कसा ठेवता येईल यावर हरिकाकांनी भर दिला आहे. हरिकाकांच्याकडे सर्व प्रकारचे लोक अखंडपणे येत असत. आलेल्या लोकांची दखल घेताना, त्यांची वास्तुपुस्त करताना काका त्यांच्याच मुखाने त्यांच्या आचार विचारांसंबंधी अचूक माहिती करून घेत असत. आपल्याकडे येणारा किती शुद्ध भावाने येतोय याचीही ते कसोटी घेत राहत. त्यामुळे दुराचारी माणसाची त्यांच्यासमोर जाण्याची एकतर हिंमत तरी होत नसायची, किंवा तो चुकून माकून गेला तर काका आपणहून त्याचं पितळ उघडं करीत असत. गोव्यातल्या तळावलीला एका अस्सल दारूबाजाला त्याच्या मित्रांनी कसंबसं सावरत काकांच्याकडे आणले. काकांनी त्याची आपणहून मोठ्या आस्थेने चौकशी केली. त्याला जवळ बसवून घेतलं. नशेत गुंगून गेलेल्या असल्यामुळे त्या गृहस्थाला नीट बसता किंवा नीट बोलताही येत नव्हतं. तरीही काकांनी त्याची निर्भत्सना केली नाही. त्याला दारूबंदीवरील एक लंबचौडं भाषण ऐकवलं नाही की दारूच्या दुष्परिणामांचं चित्रण भडक शब्दातून त्याच्या तर्र झालेल्या डोळ्यांच्या पुढेही उभं केलं नाही. त्याऐवजी त्यांनी त्याला ज्ञानदेवांचा हरिपाठ वाचायचा नियम दिला आणि तो प्रारंभी त्याचं व्यसन कमी होईपर्यंत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी त्यांनी त्या दारुड्याच्या मित्रावर टाकली. कारण एखाद्या व्यसनी माणसाला केवळ हरिकाकांच्यासारख्या सद्गुरूंच्या कृपाछायेत आणून सोडलं की आपलं काम संपलं असं मित्रांनी समजू नये, म्हणून त्या मित्राचीही काकांनी परीक्षाच घेतली. हरिपाठाच्या नित्यपठणाने त्या दारूबाजाचं व्यसन तर सुटलंच, परंतु आपल्यासारख्या आपल्या अन्य मित्रांचंही व्यसन सुटावं म्हणून त्यांनी त्यांच्यातील एकेकाला एक वेळा जाऊन हरिपाठाचं सामूहिक पठणही केलं. प्रत्येकाच्याच घरी तसंच वातावरण तयार झालं. त्यातून पुढे सर्वांना सोयीचं पडावं म्हणून विठ्ठल मंदिर उभारलं गेलं. त्याची पायाभरणी संकेश्वराच्या शंकराचार्यांच्या कल्याणसेवक स्वामींच्या हस्ते झाली, तर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करवीर पीठाचे शंकराचार्य विद्याशंकर भारती यांच्या उपस्थितीत झाली. पंढरपूरहून मूर्ती आणल्या त्यावेळी बसमधील सर्वजण विठोबाची गाणीच गात होते. काकड आरतीच्या वेळी विठ्ठल मूर्ती डोलायला लागल्याचा अनुभवही हरिपाठ पठण भजन करण्यासाठी प्रत्येक मंगळवारी आणि महिन्यातील 2 एकादशांना एकत्र येणाऱ्या सर्व भक्तांनी सांगितला. हरिकाकांनीच आम्हाला हरिपाठाची गोडी लावली आहे, त्यामुळे आमचा आचारच बदलून गेला अशी साक्ष हे गावकरी, हे भजनकरी मोठ्या आनंदाने देतात. आता त्यांचं 55 सभासदांचं एक भजनी मंडळ आहे. रत्नाकर भिंगे यांनी दिलेल्या 550 चौरस मीटर जागेवर हे मंदिर उभारून हे भजनी मंडळ आपल्या सदाचाराचा सुगंध भजनानंदातून घेत आहेत आणि तो सर्वांना वाटूनही देत आहेत. जो देवाचं स्मरण ठेवतो त्याचंच देव स्मरण ठेवतो असा हरिकाकांचा भाव आहे. प्रवृत्ती या निसर्गदत्त असल्याने एकदम त्याचा त्याग करणे शक्य नसतं आणि त्यामुळेच प्रवृत्तीच्या आहारी न जाता कर्तव्य कर्मापुरता त्यांचा सदुपयोग करून घेता येतो आणि निग्रहपूर्वक अंगीकारलेल्या निवृत्तीकडेही हळूहळू प्रवृत्तीतून जाता येतं. हरिस्मरण करीत कर्म करत करतही मोक्षाप्रत जाता येतं हे काकांनी कृतीनीच सर्वांना दाखवून दिलं. त्यामुळे भक्तांना त्यांनी कर्मप्रधान भक्तीकडे अधिकच वळवलं. देवांनाच, ऋषींनाच आणि सद्गुरूंनाच त्यांची स्तुतीस्तोत्र आळवून प्रसन्न करून घेण्यात खरा पुरुषार्थ नसतो, तर सत्कर्म सुमनांनी त्यांची पूजा बांधण्यात खरं समाधान असतं. ही काकांची धारणा असल्यामुळे त्यांनी कर्मप्रधान भक्तीच अनुसरलेली आहे. वारसागी बहानये बेगानगी नहीं, अपनेसे गरन गैरसे वहशत ही क्यों न हो. जगापासून पळून जाणं हे स्वातंत्र्य अगर मुक्ती नाही आहे. स्वार्थापासून मुक्त होणं हे स्वातंत्र्य संसाराशी संबंध तोडल्याने नाही, असं विख्यात उर्दू गझलकार मिर्जा गालिब यांनी म्हटलेलं आहे. अशी मुक्ती हरिकाकांनाही अभिप्रेत नाही.
न था कुछ तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता, डुबोयो मुझको होने में, न होता मैं तो क्या होता. एक परमेश्वर सत्य, बाकीचं सगळं काही मिथ्या आहे असं सांगणारा हा गालिबाचा सिद्धांत काकांना एकदा एका भक्तांनी ऐकवला. तर काका खुश होऊन त्याला म्हणाले, अल्लाह अलग अलग है, ऐसा भी तो कौन कहता है. हरिकाकांनी भक्तांना भेदरहित भक्तिभावानेच एकत्र गुंफलं. त्यामुळे काकांच्याकडे मुस्लिम भक्तही सर्वात मिसळून जायचे. आपल्या अडचणी काकांना अगदी आपुलकीने सांगून त्यावर काकांनी दिलेले नियम मनोभावे पाळायचे. संकटमुक्त झाल्यावर काकांना आनंदाने येऊन भेटायचे. ओम पैगंबराय नमः असा मंत्रजप काकांनी आपल्या एका कर्मठ हिंदू भक्ताला देऊन त्याची परीक्षा घेतली. त्याच्या मनातील भेद अभेदाच्या भिंती कोसळून पडण्यासाठी त्याला 100 वेळा अद्वैत तत्त्वज्ञान सांगून जे साधता आलं नसतं ते काकांनी एका मंत्राद्वारे साधलं. आपल्या कर्मठ विचारांच्या भक्तांच्या वर्तनात मनात परिवर्तन घडवून आणलं. निपाणीतील उषाताई कुलकर्णी हरिकाकांना एकदा भेटायला गेले. सोबत सुनेलाही त्यांनी नेलं होतं. काका त्यांना म्हणाले, कळलं ना आता, सारखी माझी सून म्हणत होतीस ते. उषाताईंचं आणि सुनेचं नुकतंच भांडण झालेलं असल्याने उषाताई वरमल्या, परंतु हरिकाकांनी त्यांच्याकडे हसून पाहताच दोघीही हसल्या. नादवड्याच्या उत्सवात हरिकाका उषाताईंना दुधाजवळ बसायला सांगून म्हणत, हिला दुधाजवळ बसवलं की शेवटपर्यंत दूध पुरतं बघा. अशी पारख काकांना माणसांची होती. उषाताई एकदा काडी ओढत असताना काकांचं लक्ष गेलं. तुला काडी ओढता येत नाही? ओढताना ती गोल फिरवावी म्हणजे सर्व बाजूंनी पेटते. काकांचं एवढं बारीक लक्ष असायचं आणि बारीक सारीक गोष्टींचंही ज्ञान ते भक्तांना करून देत असत. एकदा काकांनी दिलेल्या वेळेत उषाताई पोचल्या तर ते खुश झाले. तू दिलेल्या वेळेत आलीस, तुला काय द्यायचं आहे ते सांग आता. काका, तुमची सेवा करता करता डोळे मिटावेत. माझी सेवा करायचे कष्ट कोणाला पडू नयेत एवढीच इच्छा आहे. उषाताईंना काकांनी आणखी काहीतरी घे मागून असा आग्रह केल्यावर मुलाच्या कल्याणासाठी नियम मागितला. दर बुधवारी सायंकाळी 7:10 एकनाथी हरिपाठ वाचण्याचा नियम काकांनी उषाताईंना दिला. मुलांना परीक्षेला जाताना एक मंत्रही म्हणण्यात सांगितला, जय श्री एकदंताय नमः असा मंत्र म्हणून जाण्याने मुलांचा आत्मविश्वास वाढतो, परीक्षेत यश मिळण्यास मदत होते. हा त्यामागे हेतू असल्याचंही काकांनी स्पष्ट केलेलं आहे. हरिकाका एकदा उषाताईंच्याकडे त्यांच्या आवडीची आंबाड्याची भाजी भाकरी खायला आपण होऊन गेले असताना उषाताईंचे पती काशीनाथ पंत काकांना दिसू नये म्हणून अंगणातच एका आडोशाला उभं राहून बिडी ओढत होते. तेव्हा काकांनी उषाताईंना सांगितलं, तो तुझा नवरा उसना कोट घालून मोठ्या ऐटीत विडी फुंकतोय बघ, त्यांना मी बोलवलंय म्हणून सांग. उषाताईंना मोठं नवल वाटलं, कारण त्यांच्या पतिराजांनी आपल्या भावाचा कोट घातलाय याकडे त्यांचंही लक्ष गेलं नव्हतं. काकांनी मात्र अंतर्ज्ञानाने ओळखलं आणि त्यांच्या लक्षात आणून दिलं. एका साध्या प्रसंगातूनही स्वाभिमानाची त्यांना आठवण करून दिली. उषाताई वयाची 70 ओलांडल्यावरही हरिनाम घेत लक्ष लक्ष फुलवाती वळून हत्तरगीला पाठवतात. फुलवाती वळतानाच मृत्यू यावा असं मागणं त्या मागतात. हरिकाकांच्या समोर गेलं ना की ते आपलं पितळ उघडं पाडतात. तेव्हा आपली झाकलीमूठ 1.25 लाखाची समजून ती झाकलेलीच राहावी म्हणून लोक काकांच्याकडे यायला घाबरायचे. गेलं तर मनातलं बोलायला घाबरायचं. परंतु काकांना सत्य आवडतं तेव्हा त्यांचं थोडंसं तंत्र समजून घेऊन निर्भीड मनाने त्यांच्याशी मनातलं खरं बोलून संवाद साधला तर ते चिडत नसत, असं मुश्री कागलकर म्हणतात. कोल्हापूरचे माजी प्रांत मुश्री तथा दादासाहेब कागलकर यांना एक नामजप दिला होता. त्यांचा तो नेम गेली कित्येक वर्ष नियमित चालू आहे. त्या संदर्भात एका विशिष्ट वेळेतच म्हणायला काकांनी नामजप का दिला असावा असा प्रश्न त्यांना विचारला असताना ते म्हणाले, एखादा पाहुणा आपल्या दाराशी येऊन दारावरची घंटा वाजवतो आणि मग आपण दार उघडतो. तशीच काकांनी दिलेल्या नामजपाची वेळ म्हणजे त्या विशिष्ट वेळेला परमेश्वराला घातलेली साधच आहे.
त्याच्या दारावरील वाजवलेली ती घंटाच आहे, त्यामुळे त्याला दार उघडून आपल्याला दर्शन द्यावं लागतं. शिवाय रोज दिलेल्या वेळी नामजपातून त्याला आपली साद ऐकायला गेली की पुढे पुढे त्या वेळाला आपली बरोबर नामजपातून हाक येणारच याची तोही वाट बघत असतो. त्यामुळे त्याच्याशी चटकन संवाद साधणं सोपं होतं. त्याला त्यावेळेत आपल्यासाठी जागं राहावं लागतं. असाच हरिकाकांचा हेतू असावा. हरिकाकांनी आपल्याला रात्री 10ची वेळ दिल्यामुळे त्या शांत वेळेत अधिक प्रसन्नतेने नामजप होतो, चिंतन होतं, ईश्वराशी अधिक एकरूप होता येतं, असं दादासाहेबांचं म्हणणं. दादासाहेबांसारखेच हरिकाकांचे असे अनेक चाहते आहेत की त्यांनी काकांच्याकडून स्वीकारलेलं नाम नेम यांचा अतिशय डोळसपणाने अंगीकार केल्यामुळे त्यातूनच त्यांच्या अंतरी श्रद्धेच्या फुलवाती तेवत राहिल्या आहेत. त्यांच्या जीवनाला अनुभूतीचा अमृत स्पर्श लाभलेला आहे. त्यामुळे आपले अनुभव कोणत्याही पातळीवरील असू देत, त्यांचा अचूक अन्वयार्थ ते लावू शकतात. त्यातून त्यांनी चालवलेल्या उपासनेची निश्चित दिशा, त्यामागील हेतू, उपासकाची भूमिका आदी बाबी तर स्पष्ट होतातच, परंतु काकांनी कोणाला आपल्या सिद्धीच्या सामर्थ्याने भजनी लावलेलं नाही आहे, तर त्यांच्यावरील अतीव प्रेमाने, त्यांच्या आत्मिक कल्याणाच्या अखंड ध्यासाने त्यांनी आपल्याकडे येणाऱ्या लोकांना नामाची गोडी लावली आहे. नामाचं सामर्थ्य त्यांना येणाऱ्या अनुभवातूनच जाणवून दिलं, याचाही प्रत्यय मिळतो. हरिकाकांसारख्या संतांना प्रसन्न बघण्यात काही एक आगळाच आनंद असतो बघा. त्यांची ती भावप्रसन्नता त्यांच्या मुद्रेवर प्रतिबिंबित झालेली बघताना, त्यांचा एखादा प्रसन्न कटाक्ष अनुभवताना, त्यांच्या प्रसन्नचित्त अवस्थेत त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यातही घेणाऱ्याचं चित्त प्रसन्न होऊन जातं. एकदा मुश्री कागलकर हरिकाकांच्याकडे जाताना पिवळ्या गुलाबाचं फूल घेऊन गेले. त्यांनी ते काकांना अर्पण करताच काका एकदम प्रसन्न झाले. फुलाचा गंध स्वाद घेत ते मुरलीधर पंतांना म्हणाले, हे फूल मी तुला दिलं आणि मला हवं ते त्यावेळी मागितलं तर तू मला देणार का रे? काका, त्यावेळी ते फूल माझ्या खिशात असलं तर मी तुम्हाला नक्कीच देईन. मला असं खरं सांगणारी माणसं आवडतात बघ. मग आता हे फूल मी माझ्याकडे ठेवू का? ठेवा की काका, हे फूल मी तुम्हालाच अर्पण केलेलं आहे. असा उभयतात संवाद चालू असतानाही काका अगदी प्रसन्न असायचे. त्यांनी ते फूल पुन्हा एक वार हातात घेतलं. त्याचा सुगंध घेत घेतच त्यांनी मुरलीधर पंतांना प्रसाद म्हणून दिलं. त्यांनी त्याचा सुगंध अंतरंगात आणि फूल आपल्या संग्रहात जपून ठेवलेलं आहे. मुरलीधर पंतांचे मित्र राजाभाऊ बाबर एकदा त्यांना म्हणाले, हरिकाकांना मनुका अतिशय आवडला. आपण त्या मोठ्या प्रेमाने त्यांना खायला दिल्या ना की ते त्या थोड्याच वेळात सुरात येतात, आपल्याशी एकदम प्रसन्नतेने बोलतात आणि मग आपल्याला हळूच विचारतात, काय रे, आणखी किती आणल्यात मनुका? उरलेल्या मनुका त्यांच्यापुढे ठेवताच त्यावेळी उपस्थित असलेल्या भक्तांना त्या वाटून देतात. आपल्याबरोबर आपल्या भक्तांनीही प्रसन्नचित्त राहावं असा काकांचा सद्भाव असायचा. मुरलीधर पंतांना काकांनी 1980 साली 9:17 सकाळी शिवलीलामृताचा पहिला अध्याय वाचायला सुरुवात करायची असा सोमवारचा नेम दिला होता आणि रोज 10:20 सुरू करायचा नामजपही दिला होता. तो सुरू करताना आधी गजानन, ग्रामदैवत, कुलदैवत, आई वडील आणि आराध्य दैवत यांचं 11 वेळा नामस्मरण करायचं. ते 10:20 ते 10:30 या कालावधीत पूर्ण करून नंतर 10:30 ते 10:32 या वेळात दिलेला मंत्रजप पूर्ण करायचा. म्हणजे ती 2 मिनटं तुम्हाला ईश्वराचं सान्निध्यच मिळतं असा अनुभव मुरलीधर पंतही कथन करतात. सोमवारी शिवलीलामृताचा अध्याय वाचताना देखील 9:15 आधी ओंकार रूपी गणेशाचा ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमः शिवाय असा 2 मिनटं आधी शांतपणाने मनाच्या संपूर्ण एकाग्रतेने जप करून 9:17 शिवलीलामृत पोथीचा अध्याय वाचायचा. असं मुश्री कागलकर यांनी काकांनी दिलेला नेम अत्यंत नेमस्तपणाने निष्ठेने आजही चालू ठेवलेले आहेत.
त्यांचं पालन करण्यातही त्यांना एक प्रकारचं आत्मिक समाधान आहे. आजचा भाग आपण इथेच पूर्ण करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.